हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिली अमावस्या म्हणून अर्थातच दीप अमावस्या आपण साजरी करत असतो। तर दीप अमावस्या उद्या 4 ऑगस्टला म्हणजेच रविवारी आपण साजरी करणार आहोत आणि 5 ऑगस्ट पासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे। त्यामुळे आदल्या दिवशी 4 ऑगस्टला ही दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे। गटारी अमावस्या सुद्धा या आषाढी अमावस्येला म्हटलं जातं। प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं। तर दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते आणि या दिवशी आपल्या घरातले सर्व दिवे आपण पाण्याने आणि दुधाने स्वच्छ करून एका पाटावरती वस्त्र टाकून त्यावरती हे दिवे ठेवून प्रज्वलित करत असतो आणि त्यानंतर या दिव्यांची पूजा केली जाते। पूजा करून झाल्यानंतर दिव्यांना आपल्या मनातील इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली जाते आणि दीप अमावस्येच्या दिवशी मुलांचं औक्षण केलं जातं। तर औक्षण करणारा सुद्धा या दिवशी अतिशय महत्त्व दिलं जातं आणि या दिवशी घरोघरी मुलांना दिव्यांनी ओवाळलं जातं। त्याचप्रमाणे या दिवशी वास्तुशास्त्रानुसार काही सांगितलेले प्रभावी उपाय सुद्धा केले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी मुलांसाठी प्रत्येक आईने एक प्रभावी असा उपाय करायचा आहे। प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी आणि मुलांचे सर्व संकट, विघ्न, अडचणी दूर होण्यासाठी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे। हा दिवा लावल्यामुळे मुलांच्या सर्व अडचणी दूर होतील आणि शिक्षणात त्यांची प्रगती होईल, नोकरी व्यवसायात मुलांना यश मिळेल। तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते। अशातच बऱ्याच वेळेला आपल्या मुलांना नजर दोष लागत असतो आणि मुलांची प्रगती ही होत नाही। जर अशा वेळेला आपण अमावस्येच्या दिवशी मुलांसाठी काही प्रभावी उपाय केले तर नक्कीच आपल्या मुलांचे सर्व नजर दोष, अडचणी या दूर होतात आणि आपल्या मुलांवरती पडलेल्या वाईट दृष्टीमुळे त्यांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या मनस्थितीवरती सुद्धा नकारात्मक परिणाम होत असतो आणि ज्यामुळे मुलांचा हट्टीपणा वाढतो, मुलं सतत चिडचिडेपणा करतात, सांगितलेलं ऐकत नाही, मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही। त्याचप्रमाणे मुलं भरपूर शिकलेली असतात पण त्यांना नोकरी प्राप्ती होत नाही, मुलांचे विवाह योग जुळून येत नाही। त्याचबरोबर मुलं रात्रीतून झोपेत रडतात किंवा मुलांना रात्री शांत झोप लागत नाही, यासारखी लक्षणं सुद्धा नजर दोष लागल्यावरती दिसून येतात आणि त्याचबरोबर मुलं सतत आजारी पडतात, मुलांमध्ये नकारात्मक वर्तन हे दिसून येतं आणि म्हणूनच यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी, मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होण्यासाठी आपण हा जो दिवा आहे तर तो आपल्या मुलांसाठी लावायचा आहे। तर आपल्याला हा जो दिवा आहे तर तो अमावस्येच्या दिवशी उद्या संध्याकाळी लावायचा आहे। आता एक प्रकारचा हा उताराच आहे। उतारे हे नेहमी संध्याकाळच्या वेळेसच केले जातात आणि म्हणूनच हा उपाय सुद्धा उद्या तुम्हाला संध्याकाळच्या वेळेतच करायचा आहे। अमावस्येच्या दिवशी रविवारी संध्याकाळी हा उपाय करण्यासाठी थोडंसं तुम्हाला गव्हाचं कणिक मळायचं आहे। कणिक मळल्यानंतर या कणकेचा तुम्हाला एक दिवा तयार करायचा आहे। दिवा तुम्ही तयार केल्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला काळ्या रंगाची वात या दिव्यामध्ये तुम्हाला घालायची आहे आणि मुलांना तुम्हाला तुमच्या समोर बसवायचं आहे। बसवताना दक्षिण दिशेकडे मुलांचं तोंड येणार नाही याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे आणि दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आणि यमाची कधीही पूजा करत नाही आणि त्यामुळे मुलांना बसवताना दक्षिण दिशा सोडून इतर दिशेला तोंड करून बसवायचं आहे। यानंतर या दिव्याने तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे। ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो अगदी त्याच प्रकारे तुम्हाला मुलांवरनं हा जो दिवा आहे तर तो ओवाळून घ्यायचा आहे। 3 वेळेला किंवा 7 वेळेला तुम्ही हा दिवा ओवाळू शकता। दिवा तुम्ही ओवाळत असताना ओम श्री गुरुदेव दत्त नमो नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे किंवा तुम्ही नवारण मंत्राचा सुद्धा जप हा करू शकता। आता नवारण मंत्र हा आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप हा करू शकता। तर अशा पद्धतीने हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला तुमच्या मुलांवरनं ओवाळून घ्यायचा आहे आणि यानंतर हा दिवा घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवून द्यायचा आहे किंवा तुम्ही घराच्या बाहेर सुद्धा ठेवून देऊ शकता। दिवा काही वेळाने चुकून जर विझला तर तुम्हाला तो पुन्हा एकदा प्रज्वलित करण्याची गरज नाहीये।
हा उतारा आपण करण्यासाठीच हा दिवा प्रज्वलित करायचा होता। आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील, 3 मुलं असतील तर हा उपाय कसा करायचा आहे, तर 2 मुलांसाठी तुम्हाला 2 वेगवेगळे दिवे जे आहेत तर ते बनवायचे आहेत। जर तुमची मुलं बाहेर गावी शिकायला असतील, हॉस्टेलवरती राहत असतील तर अशा वेळेला तुम्हाला मुलांना व्हिडिओ कॉल करून मुलांवर हा दिवा तुम्ही ओवाळून घेऊ शकता। दीप अमावस्येच्या दिवशी मुलांचं औक्षण करण्याला खूप महत्त्व दिलं जातं आणि या दिवशी मुलांसाठी तुम्ही जे काही दिव्याचे उपाय कराल तेवढे मुलांवरती ते प्रभावी ठरत असतात आणि त्याचा मुलांना सुद्धा फायदा हा होत असतो। आणि त्यामुळे तुम्हाला हा एक उपाय आपल्या मुलांसाठी उद्या दीप अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आईने आवर्जून करायचा आहे। मुलांसाठी, मुलींसाठी, सगळ्यांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। अमावस्येच्या दिवशी आपण जर काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरतात, कारण या दिवशी चंद्र हा पूर्णपणे अदृश्य असतो आणि त्यामुळे नकारात्मक ऊर्जा ही खूप जास्त कमी प्रमाणामध्ये असते। त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करणं शक्य झालं नाही काही कारणामुळे तर तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने एक उपाय करू शकता। आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे खडे मीठ। खडे मीठ तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे। त्यानंतर हाताची मूठ जी आहे तर ती घट्ट बंद करायची आहे आणि त्यानंतर आपल्या मुलांवरनं ते डोक्यापासून ते खाली पायापर्यंत हे 7 वेळेला उतरवून घ्यायचं आहे। यानंतर आपल्या घरामध्ये जे खरकट पाणी असतं तर ते भांडी स्वच्छ आपण केल्यानंतर जे पाणी निघतं तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला ते टाकायचं आहे, किंवा तुम्ही तुमच्या वॉशरूम मध्ये, टॉयलेट मध्ये सुद्धा हे मीठ टाकलं तरीही चालेल। आणि यानंतर तुम्हाला पाणी ओतून द्यायचं आहे, किंवा तुम्ही अगदी बेसिन मध्ये सुद्धा हे पाणी टाकू शकता किंवा मीठ टाकू शकता आणि त्यावरती तुम्ही हे पाणी ओतू शकता। पण खरकट्या पाण्यामध्ये जर तुम्ही हे मीठ टाकलं तर लवकर त्याचे तुम्हाला रिझल्ट हे बघायला मिळतील आणि म्हणूनच तुम्हाला हा उपाय मुलांसाठी उद्या करायचा आहे। आता अशा पद्धतीने हे 2 उपाय उद्या दीप अमावस्येला तुम्हाला करायचे आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा। चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।